बदलापूरमधील या 15 नंबरच्या प्रभागामध्ये जे उमेदवार आहेत ते सगळ्यात सुशिक्षित उमेदवार आहेत. या उमेदवारांची आणि शिवाय त्यांची पहिलंच पदार्पण आहे, उत्साही आहेत आणि ते निश्चितपणे एक चांगलं शिक्षण असल्यामुळं त्यांना नक्कीच त्याचा चांगला आनंद वाटेल. काम करण्यामध्ये ते उत्साहाने काम करतील आणि म्हणून या तिन्ही त्या दोन घोरपडे, पवार आणि आमचा आदित्य पाटील हे निश्चितपणे मताने नाही तर समोरच्यांच्या डिपॉझिट जप्त करूनच निवडून येतील हा मला विश्वास आहे. सगळ्यात जास्त या प्रभागामधून रुचिता घोरपडे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत, त्यांना मताधिक्य होईल. ते बदलापूरमध्ये कोणीही कापू शकणार नाही हा मला विश्वास आहे. आप्पा, भाषणामध्ये नाट्यगृहाचा तुम्ही प्रामुख्याने उल्लेख केला. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे या ठिकाणी आले होते आणि त्यांनी या ठिकाणी अंबरनाथमध्ये झालेलं आहे नाट्यगृह. अंबरनाथ बदलापूरचं अंतर जास्त नाहीये, त्यामुळे तुम्ही तिथे येऊ शकता असं वक्तव्य त्यांनी केलं होतं आणि पत्रकारांनी विचारलं होतं. त्यांनी स्पष्ट उल्लेखच केला नाही की इथे होणार आहे बदलापुरात. तर आपला नगराध्यक्ष बसल्यानंतर पाहायला मिळणार आहे का बदलापूरकरांना नाट्यगृह? बदलापूरला नाट्यगृह व्हावं ही खरं म्हणजे गेल्या कित्येक वर्षाची मागणी होती, ती पूर्ण झाली होती. राज्याकडून आपण 14.5 कोटी रुपये दिले होते, पण हे नगराध्यक्ष असताना शिवसेनेचे त्यांनी तो ठराव करू दिला नाही आणि त्याच्यामुळं आपलं नाट्यगृहाला दिलेला निधी परत गेला. अंबरनाथला नाट्यगृह झालंय, पण बदलापूर आता बदलापूर राहिलेलं नाही. महानगरपालिकेच्या उंबरठ्यावर आम्ही आहोत आणि महापालिकेच्या हद्दीमध्ये अंबरनाथला एक आणि बदलापूरला एक होणं काही अडचण नाही. आणि त्यातल्या त्यात राज्याचे मुख्यमंत्री आणि आशिष शेलार सांस्कृतिक मंत्री यांनी दोघांनी त्याला मान्यता दिलेली आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये पुरवणी बजेटमध्ये त्याला मान्यता होईल आणि बदलापूरचं नाट्यगृह होणारच.